मुल्क की 72वीं यौम आज़ादी का जोश और खरोश के साथ अहतमाम किया गया। रियासत के दीगर शहरों की तरह नांदेड़ में भी परचम कुशाई की तकरीबात का इनेकाद अमल में आया। मरकजी और सरकारी तौर पर दफ्तर जिला कलेक्टर में परचम कुशाई की रस्म अदा की गई। नांदेड़ जिले के इंचार्ज वजीर व शिवसेना लीडर रामदास कदम ने तिरंगा लहराया और झंडे को सलामी दी। पुलिस बैंड के जवानों ने कौमी गीत की धुन बजाकर तिरंगे को सलामी दी। परचम कुशाई के बाद रामदास कदम ने शहरियान नांदेड़ को यौम आज़ादी की मुबारकबाद पेश की। मुल्क की तरक्की के लिए बाहमी इत्तेहाद और मेलजोल की फ़िज़ा को आम करने की नसीहत की। सियासी पार्टियों के कायदीन से उम्मीद जाहिर करते हुए कहा कि किसी भी सियासी जमात से ताल्लुक़ रखने वाले अवामी नुमाइंदों को मुंतखब होने के बाद ये नहीं सोचना चाहिए कि वो किसी एक जमात के नुमाइंदे हैं, बल्कि इसे तमाम लोगों के हुकूक़ के तहफ़्फ़ुज़ को यकीनी बनाने की कोशिश करना चाहिए। रामदास कदम ने तकरीब के अख्तिताम पर तहरीक आज़ादी में हिस्सा लेने वाले मुजाहिदीन से भी मुलाकात की और इन्हें मुबारकबाद पेश की। आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये देखील होय विकासात झालाच पाहिजे, अन्न वस्त्र निवारा या गोष्टी मिळाल्याच पाहिजे, तो प्रत्येक माणसाचा अधिकार आहे, त्याबद्दल कुठेही तुम्हाला शकत नाही। पण आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहिली तेव्हा त्यांनी म्हटलं होतं माझ्या समाजाला 10 वर्षापर्यंत आरक्षण द्या, 10 वर्षापर्यंत माझा समाज इतर समाजापर्यंत येईल। बांधवांनो भगिनींनो, आज 75 वर्ष झाली, आज देखील हा समाज इतर समाजासोबत आला नाही। त्याला नेमका जबाबदार कोण? आज देखील कधी मराठा समाज रस्त्यावरती उतरतोय, कधी भीमाखंड आपल्याला पाहायला मिळत आहे, कधी औरंगाबादमध्ये हिंदू मुस्लिम आपल्याला पाहायला मिळत आहे, कधी धनगर समाज रस्त्यावरती उतरतोय। आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर बांधवांनो, ज्याने ज्याने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलं बलिदान दिलं त्यांचा आत्मा काय म्हणत असेल याबाबत देखील आज प्रश्नचिन्ह आहे। असं म्हटलं तर मी चुकीचं मुद्दा तुम्हाला वाटतं सुद्धा स्पष्ट बोलतोय, आम्ही सगळे एक आहोत, आम्ही सगळे हिंदुस्थानी आहोत, आम्ही सगळे भारतीय आहोत। ज्या वेळेला आम्ही लोकप्रतिनिधी निवडून येतो, निवडून येईपर्यंत आम्ही पक्षाचा असतो, मग कोणता शिवसेनेचा म्हणून निवडून येतो, कोण जनता पार्टीचा निवडून येतो, कोण काँग्रेसचा निवडून येतो, कोण राष्ट्रवादीचा निवडून येतो। पण ज्या वेळेला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून बसतो त्या खुर्चीवरती, त्यावेळेला आम्हाला कुठलाही पक्ष नसावा, तिथं भारतीय जनता पार्टीचा नाही, शिवसेनेचा नाही, काँग्रेसचा नाही, राष्ट्रवादीचा नाही, लोकप्रतिनिधी म्हणून ज्या आम जनतेचा आहे या भावनेनं प्रत्येकानं जर का काम केलं तर बांधवांना मला वाटतं हा